त्या चौघी. पौर्णिमेची रात्र होती. आकाशामध्ये चंद्र डोकावत होता. सगळीकडे निर्वा आणि शांतता होती. रात्रीचे 12 वाजले होते. घरातली सर्व मंडळीच झोपली होती आणि त्या चौघी निघाल्या भरधाव वेगाने. 2 बुलेटवर. थंडीचे दिवस असल्याने अंगामध्ये जॉकेट तर डोळ्यावर गॉगल लावले होते. बरेच अंतर चालून आल्यावर त्यांनी मागे वळून पाहिले. रस्त्यावर अंधार होता. रात्रीचे 2 वाजले होते. अंधारामध्ये कुत्रे हे जोरजोरामध्ये भुकत होती. अजून बराच पल्ला गाठायला होता. पहाट झाली. रस्त्याच्या कडेला बुलेट थांबल्या. डोक्यावरचं हेल्मेट काढलं. त्या गाडीवरून उतरल्या. पाण्याची बॉटल काढून घटाघट घशाखाली ओतलं. एकमेकांना टाळ्या देत त्या चौघी उतरल्या. एका झाडाखाली बसत त्या एकमेकांना म्हणाल्या, दमलो यार. विनी, मिनी आणि रिनी, सिमी या चौघी लहानपणापासूनच्या मैत्रिणी होत्या. डोंबिवलीच्या एका चाळीत राहायच्या. दोघी एकाच शाळेत एकाच वर्गात होत्या. अभ्यासात बरोबर, खेळणे बरोबर अशा या चौघी 12वी नंतर विभक्त झाल्या. विनी व रिनी MBBS तर मिनी, सिमी हे MC झाल्या होत्या. शेतकरी कुटुंबातील असल्याने चौघीच्या घराची परिस्थिती जेमतेम सारखीच होती. विनी व रिनी MBBS झाल्या, पण पुढे MD करण्यासाठी घरची परिस्थिती नव्हती. पुढे काय करावं या चौघीसमोर प्रश्न होता. आईवडिलांना मदत करणं, घरचे काम सांभाळणं आणि त्या करत होत्या. पण घरच्यांकडून एक वेगळीच वागणूक त्यांना मिळायला लागली होती. ती त्यांना खटकत होती. आईवडील लग्न करून द्यायचे मागे होते, पण त्या चौघींचे घरी सांगितले होते की जोवर त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहणार नाहीत तोपर्यंत त्यांचं लग्न करायचं नाही. घरातून निघून त्यांना आठवडा झाला होता. चौघीकडे जेमतेम पैसेच होते. त्यांनी ठरवलं होतं की एखाद्या कंपनीमध्ये काम करू. त्या चौघींनी नाशिकला जायचं ठरविलं. एका औषधी कंपनीमध्ये त्यांनी नोकरी धरली. त्या चौघींचा प्रामाणिकपणा पाहून तेथील अधिकाऱ्यांनी त्यांना कायम त्या ठिकाणी रुजू केलं. बऱ्याचपैकी पैसे आता मिळू लागले होते. यापेक्षा काही वेगळं करावं असं त्यांच्या मनात होतं. संध्याकाळी घरा आल्यावर घरीच त्या स्वयंपाक बनवत, जेवण झाल्यावर फिरायला जात, त्यानंतर रात्री 12पर्यंत नौदलाच्या परीक्षेचा अभ्यास करत. इकडे त्यांच्या घरी मुली घरातून निघून गेल्यामुळे चौघींचे आईवडील चिंतेत होते. त्या चौघींनीही ठरवलं होतं की जोपर्यंत मोठ्या पदावर नोकरी करत नाही तोपर्यंत घरी काही कळवायचे नाही. चौघींचा संघर्ष सुरू झाला होता, पण त्यांना ध्येय गाठायचे होते. परीक्षेला 15 दिवस राहिले होते. नौदलामध्ये त्यांना जायचे होते. त्या दृष्टीने त्यांनी तयारी केली होती. अखेर परीक्षेचा दिवस उजडला. त्या चौघींचा पेपर चांगला गेला. त्यांना इंटरव्ह्यूला बोलविलं. आता त्यांच्या व्यक्तिमत्व आणि शारीरिक क्षमता योग्य असल्यामुळे त्यांचं नौदलामध्ये कमांडो म्हणून सिलेक्शन झालं होतं. आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये फोटोही बातमी झळकली होती. डोंबिवलीला सुद्धा त्या चौघींच्या घरी ही बातमी समजली. आईवडिलांचा आनंद गगनामध्ये मावेनासा झाला होता. त्या चौघींचे आईवडील एकत्र आले. त्यांनी ठरविलं मुलींना घरी आणायचे आणि वाजत गाजत गावातून हत्तीवरून मिरवणूक काढायची. मुलींचा तपास करण्यासाठी ते निघाले. नाशिकला ते पोहोचले. त्या चौघी नेहमीप्रमाणे कंपनीमध्ये निघाल्या होत्या. कंपनीत राजीनामा देऊन त्यांना नौदलामध्ये हजर व्हायचे होते. त्या घरातून निघणार तोवर त्या बिल्डिंगखाली कार थांबली. त्या चौघींचे आईवडील उतरले आणि जिना चढून वर गेले. आई वडिलांना पाहून त्या चौघींच्या आनंदाला पारावर राहिला नाही. 2 दिवस त्यांनी सोबत घालविले. तिसऱ्या दिवशी आईवडिलांनी त्यांना बरोबर येण्याचा आग्रह देखील केला, पण त्या चौघीही गेल्या नाही. त्या नौदलामध्ये हजर झाल्या. नौदलात सर्व पुरुष होते. त्यांना पाहून साऱ्यांचे डोळे विस्फटले होते. तेथील अधिकाऱ्यांनीही त्या चौघींना बोलावून घेतले होते. त्यांना मोहीम समजावून देखील सांगितली होती. थोड्या दिवसातच त्यांना एक मिशन फतेह मोहिमावर पाठवण्यात आले होते. काश्मीर जवळच्या एका छोट्या गावामध्ये अतिरेक्यांनी 3 कुटुंबियांना ओलीस ठेवले होते. त्यात लहान मुलं आणि वृद्धही होते. त्यांची सुटका करण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर आली होती. एक मोठं आव्हान होतं. त्या तयारीनिशी गेल्या इमारतीभोवती अतिरेक्यांनी पहारा कडक केला होता. एक दिवस रात्र बेसावधपणे असताना त्या चौघींनी बेधुंद गोळीबार केला. तिकडून अतिरेक्यांनी पण प्रतिकार केला, पण अतिरेकी मारले गेले. ओलीस ठेवलेल्या कुटुंबाची सुटका झाली. त्या कुटुंबातील मोठ्या माणसांनी त्यांचे आभार मानले. सतत 48 तासाच्या मोहिमेनंतर त्यांना यश प्राप्त झाले. दुसऱ्या दिवशी न्यूजपेपर आणि सोशल मीडियावर या मोहिमेची न्यूज गाजली.
मोहीम पार करून त्या क्वार्टरला पोहोचल्या. तसेच अभिनंदनाचे फोन वाजू लागले. जीवाशी खेळून एक फार मोठा विक्रम त्यांनी केला होता. त्या खूप थकल्या होत्या, पण कौतुकाच्या वर्षावाने चौघींच्या डोळ्यामध्ये पाणी होते. मुली म्हणून जन्माला आलो हा काय आमचा दोष आहे का? घरी दारी समाजाकडून हेटाळणी सहन करावी लागली. घरातून निघालो तेव्हाही कोणालाही न सांगता बाहेर पडलो. समाजाच्या दृष्टीने तो एक मोठा अपराध होता. त्यासाठी आईवडिलांना, नातेवाईकाकडून, समाजाकडून बोचरे प्रश्न ऐकावे लागत होते. डोक्यात विचार होते, पण हा जन्म सार्थक झाल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आलेलं होतं. आता मात्र आईवडिलांचा आग्रह त्यांना टाळता आला नाही. त्या गावी गेल्या. मोठ्या संख्येने रेल्वे स्टेशनवर त्यांच्या स्वागतासाठी नातेवाईकांची गर्दी झाली होती. 4 हत्ती मागवण्यात आले व सजवण्यात देखील आले. दारोदारी रांगोळी काढण्यात आल्या. सुवासिनींनी त्या चौघींना ओवाळले. हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावभर मिठाई वाटण्यात आली. आईवडील आणि नातेवाईकांचा आनंद तर गगनात मावला नव्हता. 15 दिवसांच्या सुट्टीवर त्या आल्या होत्या. सुट्टी संपून जायची वेळ झाली तशी आईवडिलांनी मुलींना जवळ बसवले, समजावले आणि आता करिअर बाजूला ठेवून लग्न करावे असे आग्रह धरला. नौदलातच कार्यरत असलेले अधिकारी ड्युटीच्या निमित्ताने त्यांच्याबरोबर राहत होते. त्यातील नवीन रुजू झालेल्या अधिकाऱ्यांशी त्यांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि चौघींनी आईवडिलांच्या संमतीने संसार थाटले. आणि अशाच प्रकारे आजची आपली त्या चौघी ही कथा इथेच समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.